आणि हे पिण्यासाठी सुद्धा वापरतात पाणी. हा बघा असे झरे आहेत आणि बरोबर मंदिराच्या म्हणजे हे मंदिर आहे त्याच्या खाली आणि मंदिराच्या खालीच झरा आहे म्हणून त्या विठ्ठल रुक्मिणीच्या पायाखालून झरे आहेत असं म्हणतात. पाण्याचा स्रोत आहे तो. बघा हे दोन झरे आहेत बरोबर, एक इकडून आहे आणि इकडून आहे आणि ते झरे विठ्ठल रुक्मिणीच्या पायाखालून आहेत असं म्हणतात. आता आपण बघूया या मंदिराच्या बाजूला असलेल्या नदीमधले खूप सारे मासे. नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईफ आर्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज मी तुम्हाला एक असं मंदिर दाखवणार आहे जे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या म्हणजे ज्या ठिकाणी मूर्ती आहेत त्याच्या खालून पाण्याचा प्रवाह आहे आणि तो प्रवाह मंदिराच्या बाहेर म्हणजे मंदिराच्या बाजूला तळीमध्ये दिसतो. असं एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. म्हणजे त्या मंदिराच्या खालून पाण्याचा प्रवाह आहे असे तिथले ग्रामस्थ सांगतात. तर मला ही माहिती मिळाल्यानंतर मला जरा इंटरेस्ट क्रिएट झाला की बघूया ते मंदिर कसं आहे ते. कारण ते निसर्गरम्य ठिकाणी असणारं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं एक मंदिर आहे. तर आता आपण ते मंदिर बघण्यासाठी चाललो आहे नादवडे येथे. नादवडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग. आणि नादवडे येथे जाऊन आपण ते मंदिर बघूया. आणि नादवड्यामध्ये अजून पण दोन मंदिर आहेत. एक आहे स्वयंभू मंदिर आणि दुसरं आहे चव्हाटी मंदिर. ते सुद्धा आपण बघूया जाता कारण स्वयंभू मंदिरावरती मी ऑलरेडी एपिसोड बनवले आहेत. पण हे तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो स्वयंभू मंदिर आणि स्वयंभू मंदिराचा परिसर आणि तिथला उमाळा जिथे बारमाही उमाळा आहे. आणि विठ्ठल मंदिराच्या बाजूला पण एक तळी आहे. त्या तळीमध्ये म्हणजे जे झरे आहेत ते तळीमध्ये जातात. तर ते तळीसुद्धा पाहूया. ती सुद्धा बारमाही तळी आहे. कारण नादवडे गाव हे पूर्ण पाण्याने म्हणजे म्हणतात ना परिपूर्ण असं गाव आहे. भरपूर पाणी येते गावामध्ये आणि कमी लेवलला पाणी आहे. कारण तिथे तलावसुद्धा आहे आजूबाजूला. म्हणजे बाजूला एक मोठं तलाव आहे नादवड्याचं. त्यामुळे आजूबाजूला एकदम पूर्ण पाण्याचा एरिया आहे. तर आपण नादवडे येथे जाऊन पाहूया ते मंदिर आणि इतरही दोन मंदिरं पाहूया. स्वयंभू वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि तरळे म्हणजे तरळ्यावर जर आपला मुंबई हायवे आहे NH66 तिथून तुम्हाला जर यायचं असेल तर तरळे येथे यावं लागेल. नादवडे येथे जायचं असेल तर. आणि तरळे ते नादवडे हे ॲप्रॉक्स 6 किलोमीटर अंतर आहे. आणि ही
बघूया या मंदिराच्या बाजूला असलेल्या नदीमधले खूप सारे मासे। आणि ही आहे श्रीदेवी चव्हाटी माता।
ते जवळपास 3 फूट उंच आहे आणि रुक्मिणीची मूर्ती पण जवळपास 2.5 फूट उंच आहे आणि जुनं बांधकाम आहे एकदम, म्हणजे जुनं आहे, कोरीवकाम आहे, सुंदर. आणि ती झरे इथून वाहतात ना त्या पायाकडून. ओके, तर ह्या मूर्त्या जिथे आहेत तिथून हे झरे आहेत असं, आणि ते झरे पुढे गेलेत, म्हणजे मंदिरातून हा झरा पुढे जाऊन त्या तळीमध्ये गेलाय. म्हणजे पूर्वी झरा दिसायचा का? पूर्वी काय आम्हाला काय माहितीच नाही. म्हणजे तुमच्या कालावधीत ते दिसणार नाही, पण पूर्वीची लोक सांगायची की झरा इथून आहे आणि माझं वय 65 होय, तिच्या पूर्वी काय होतं काय माहिती नाही, पण माझ्या ह्याच्यावरून काय नाही. ओके ओके, सध्या इथे ओल बिल असं काय जाणवत नाही झऱ्याचे. म्हणजे ह्या मंदिराच्या खालून झरे आहेत म्हणून ह्या पायाची झरे आहेत असं म्हणतात ना. ओके, तर हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की ह्या मंदिराच्या खालून, म्हणजे या मंदिराच्या पायातूनच जे झरे आहेत ते गेले समोरच्या तळीत. तर आता आपण तळी सुद्धा पाहूया कशी. तर आता आपण तळीकडे चाललोय. म्हणजे या मंदिराच्या खालून पाण्याचे झरे आहेत. पूर्ण नादवडे गाव आहे ना, त्याच्यात म्हणजे या गावामध्ये भरपूर पाणी आहे. इथे तिकडे हे पण आहेत, म्हणजे पाण्याचा स्रोत जास्त असल्यामुळे सगळे पाणीच आहे. म्हणजे हा गाव पाण्याने एकदम म्हणतात ना सुजलाम सुफलाम आहे. तर आता आपण पाहूया तळी. ही बारमाही तळी आहे ना. ओके, तर हे बघा, हे जे झरे आहेत ते मंदिरा खालूनच आहेत, कारण हे मंदिर आहे आपलं आणि या मंदिराच्या खालून ते झरे आले ते बघा. आणि हे पिण्यासाठी सुद्धा वापरतात. आणि हा बघा असे झरे आहेत बरोबर मंदिराचे, म्हणजे हे मंदिर आहे त्याच्या खाली आणि मंदिराच्या खालीच झरा आहे, म्हणून त्या विठ्ठल रुक्मिणीच्या पायाखालून झरे असं म्हणतात. पाण्याचा स्रोत आहे तो. हे 2 झरे आहेत बरोबर, एक इकडून आहे आणि इकडून आहे, आणि ते झरे विठ्ठल रुक्मिणीच्या पायाखालून आहेत असं म्हणतात. हे पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरतात. हे जुनं बांधकाम आहे पूर्ण ना. आणि ही आहे मंदिराच्या समोरची तळी. तर अशा प्रकारे निसर्गरम्य ठिकाणी आहे हे मंदिर. ह्या तळीच्या बाजूला हे बघा, हीच नदी आहे. इकडे बाजूला नदी सुद्धा आहे. तर पूर्ण म्हणजे हा पाणथळच एरिया आहे पूर्ण. तर इथे पूर्ण पाणीच आहे. इथे नदी आहे मंदिराच्या बाजूला, ही तळी, आणि हे सुंदर विठ्ठल मंदिर. आणि इकडे कार्यक्रम कुठचे होतात तुमचे? कार्यक्रम कार्तिकी एकादशीला हरिनाम सप्ताह असतो. हां हां हां. त्रिपुरी पौर्णिमेला ते होतं. त्रिपुरी पौर्णिमेला असतो आणि कार्तिकी. ओके, एकादशीला हरिनाम सप्ताह. जेवणाचा कार्यक्रम. ओके, महाप्रसाद असतो. तिथे हे पणत्याला होता. आता हे मंदिर म्हणजे जुनंच आहे पहिल्यापासून, तुम्ही फक्त डेव्हलप केलं त्याला थोडं. तर पहिले मंदिर म्हणजे जुनंच आहे आणि त्याला त्याने डेव्हलप केलं मस्त, सुंदर परिसर आहे. आणि ही मंदिर दिसते आणि मंदिराच्या मागे शाळा सुद्धा दिसते आपल्याला. आणि हा आहे मंदिराचा परिसर, मस्त परिसर आहे, सुंदर मंदिर. आजूबाजूला तळी, ते बाजूला असते तळी आणि त्याच्या बाजूला असलेली गंगा नदी, म्हणजे इथली नदी. असा सुंदर परिसर, निसर्गरम्य परिसर आहे आणि खूप मस्त मंदिर आहे.
म्हणजे या मंदिराच्या खालून झरे वाहतात म्हणून या मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण पाणी आहे आणि बारमाही पाणी आहे एकदम. मंदिराच्या बाजूला असं दीपमाळा आहे पण जुन्याच आहेत एकदम म्हणजे चिरेबंदी आहेत पूर्ण जुनं बांधकाम आहे मस्त. आणि हे कोकणातील मंदिरांचं वैशिष्ट्य आहे की सुंदर सुंदर छोटे छोटे तळे असतात तळी म्हणतात त्याला पाण्याचा स्रोत. आणि हे पिण्यायोग्य पाणी असतं म्हणजे शुद्ध पाणी आहे नॅचरल मिनरल वॉटर नैसर्गिक पाणी पिण्यायोग्य पाणी सुंदर. आणि आजूबाजूला मस्त देवराई सुद्धा आहे म्हणजे वनराई आहे जुनी झाड आहेत सर्व. आणि आता आपण जरा नदीवरती पण जाऊया बाजूला जी नदी आहे ती मस्त परिसर आहे मंदिराचा जुना साकव सुद्धा आहे त्यामुळे इथलं म्हणजे निसर्ग सौंदर्य एकदम जबरदस्त आहे. ही आजूबाजूची देवस्थान आहे सर्व. हा बघा मस्त साकव आहे कोकणाचं सौंदर्य सुंदर. इथून दिसणारा निसर्ग अप्रतिम मस्त आहे. आजूबाजूला एकदम शेती आहे भात शेती आणि मोठं चिंचेचं झाड असावं हे चिंचेसारखंच झाड आहे चिंचेचं नाही आहे पण हे वेगळं झाड आहे खूप मोठं झाड आहे. अशा प्रकारे आहे हा मंदिर परिसर मस्त मंदिर आहे आणि मस्त परिसर आजूबाजूचा बरोबर निसर्गरम्य. आणि इकडे थोडा घाट सुद्धा बांधला इथे. हे बांधकाम बघितल्यानंतर लक्षात येतं की हा परिसर पूर्ण जुना आहे म्हणजे 150-200 वर्षापूर्वीचा नक्कीच असावा. हे जुनं बांधकाम आहे सर्व चिरेबंदी. आणि हा घाट यांनी हल्ली डेव्हलप केला आहे बरोबर. इथे घाट बांधला आहे आणि पुढे आहे नदी. हे पाणी आहे जे तळीमधलं आहे बारमाही पाणी आहे तळीमध्ये त्यामुळे इथे बारमाही पाण्याचा स्रोत आहे. मस्त सुंदर निसर्ग सौंदर्य सुंदर असं निसर्गरम्य. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर नादवडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग खूपच अप्रतिम. आणि हे मंदिर परिसरातलं एक जुनं झाड आहे मस्त आहे. पायरी आणि पिंपळ असं दोन झाडं मिळून आहे ते वरती पिंपळ सुद्धा दिसतोय आणि हे पायरी खूप जुनं झाड आहे त्याच्या मुळावरून आपल्याला अंदाज येतो. हा जवळपास 15 फूट गेर आहे झाडाचा खूप मोठं झाड आहे. पायरी आणि पिंपळ दोन झाडं मिक्स आहे ती. म्हणजे हे इकडे पिंपळा झाड दिसतंय आणि हे बाजूला पायरी झाड आहे. बरोबर सुंदर निसर्ग आणि सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असलेलं हे मंदिर. काका तुम्ही ज्या म्हणजे जी माहिती दिली मंदिराची त्याच्याबद्दल तुमचा मी आभार मानतो. आणि खूप सुंदर मंदिर आहे तुमचं आणि मस्त परिसर आहे आणि तुम्ही याची नित्यनेमाने पूजा करता म्हणजे एक चांगलं शुभ कार्य आहे. तर तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि सुंदर मंदिर आहे खरोखर आवडलं मला परिसर मस्त वाटलं तर धन्यवाद. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा चॅनलला आणि आमच्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ अवश्य पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. तर तुर्तास धन्यवाद.